स्मार्ट अहमदनगर न्यूज। प्रेषित मोहम्मद सल्ला यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद मुलांच्या शाळेत भव्य कार्यक्रमात आनंदाचा माहोल। तपोवन रोडवरील मतिमंद मुलांची शाळा येथे एकता पत्रकार संघ आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेषित मोहम्मद सल्ला यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद मुलांच्या शाळेत एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात मतिमंद मुलांसाठी विविध उपक्रमांची अदा करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यावर आनंदाचा पाऊस पाडला गेला। कार्यक्रमाच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये मतिमंद मुलांना खाऊ आणि किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले। याशिवाय कार्यक्रमात वृक्षारोपणाचा विशेष उपक्रमही यावेळी घेण्यात आला, ज्यामुळे पर्यावरणप्रेमी संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद शफी बाबा होते व माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक, शेख समीर केके, परवेज पटेल, फारूक शेख सामाजिक कार्यकर्ता, सरफराज खान, फारूक भाई शेख फरशीवाला आणि ज्येष्ठ पत्रकार अफसर शेख, पत्रकार जाकीर शेख, अरबाज सय्यद, साहिल सय्यद, साबिल सय्यद यांची उपस्थिती विशेषतः उल्लेखनीय होती। त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील सामाजिक जबाबदारीची भावना प्रबळ करण्याच्या महत्त्वाच्या कार्याची दखल घेतली। मतिमंद मुलांनी या खाऊचा आनंद घेतला आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। तसेच हा कार्यक्रम त्यांच्या चेहऱ्यावर हसरा आणणारा ठरला आणि त्यांच्या आयुष्यात एक खास अनुभव ठरला। या कार्यक्रमाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणले आणि सामाजिक सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले। उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन पुढील काळात अधिक व्यापक प्रमाणात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज मोहम्मद पैगंबर यांचा जे जन्मदिवस आहे पूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। आज या निमित्त मुस्लिम बांधव हे जागोजागी मिठाई फळे वाटप करत असतात, परंतु आम्ही या शाळेमध्ये यासाठी वाटप केलं आहे की हे समाजातील एक वंचित घटक आहे आणि आपण या वंचित घटकाला काहीतरी देणं असतं। त्या निमित्त आम्ही मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त या शाळेमध्ये किराणा, खाऊ तसेच जीवनोपयोगी वस्तूंचं वाटप केलं आहे। आनंदाचा सण आहे। मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त मुदस्सर जे आहेत मेंबर यांचं पहिल्यापासून सामाजिक कार्य मोठं आहे। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांच्याकडून आमचे सय्यद म्हणून आहेत, ते बी एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचं खूप मोठा वसा आहे। एकता पत्रकार संघ आणि मुदस्सर यांच्या विद्यमानाने मतिमंद मुलांना खाऊ वाटप केलं। खाऊ वाटप करण्याचा उद्देश एकच आहे की ह्यांना कोणीतरी प्रेमाने जवळ घेणे, ह्यांना प्रेमाने घास भरवणं, हा एक संदेश जावा। आणि आमच्या धर्मगुरूने जे मुस्लिम समाजाचे जे पैगंबर जे धर्मगुरू होते यांनी एकच सांगितलं, एकमतेचं धोरण आणि कसं राहायचं, कोणाचा कसा आदर करायचा, कोणाला कसं वागणूक द्यायची, हे सांगणारे संदेश म्हणजे आजचा आमचा ह्या ईद मिलादचा सण आहे। त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याच्या नागरिकांना एवढीच विनंती करेन की आपल्या महापुरुषांनी ज्या विचारांनी आपल्याला प्रेरणा देऊन एकत्र राहण्याचा संदेश दिला, त्यामुळे सर्वांनी त्या संदेशाचं पालन करावं आणि त्यांच्या विचारावर चालावं। मुदस्सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, कारण की तुमच्यासारखे युवक असे पुढे येऊन अशा मुलांना प्रेम आणि खाऊ वाटप करणं हे खूप आदराची गोष्ट आहे। इतरांनीही याचा आदर्श घ्यावा, म्हणजे कुणाला उद्देशून किंवा कुणाला टोचून बोलत नाहीये, कारण की प्रत्येक समाजाला चांगलं कर्तव्य कसं करावं हे प्रत्येक धर्मगुरूंनी त्यांना संदेश दिलेला आहे। माझं नाव अफसर शेख, मानव विकास परिषद मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि पत्रकार संघाचं राष्ट्रीय संपर्क काम पाहतो। त्यामुळे मी सर्व माझ्या मित्र परिवारांचं माझ्या व माझ्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट अहमदनगर न्यूज।